मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही केवळ कशा प्रकारे 5 रुपयांपासून ETF मध्ये ट्रेडिंग सुरुवात करू शकता. ते केवळ 5 रुपयांपासून. ओके. आणि मी तुम्हाला ट्रेडिंगची एक स्ट्रॅटेजी सुद्धा देणार आहे. मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की गेल्या काही दिवसांपासून मार्केट जे ते कंटिन्युअस डाऊन चाललेलं आहे. इव्हन आजच्या दिवशी सुद्धा निफ्टी जो आहे तो साधारणतः 1% पेक्षा जास्त पडलेला आहे. बँक निफ्टीचा इंडेक्स 2%च्या आसपास आजच्या दिवशी पडलेला आहे. आता मी इथे तुमच्या समोर चार्ट डिस्कस करू शकत नाही, चार्टवरच्या गोष्टी डिस्कस करू शकत नाही. पण मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देणार आहे ETFची, जी मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला होता. एक तुम्हाला जर माहिती असेल तर MTF बद्दल. ओके, MTF ट्रेडिंग बद्दल मी व्हिडिओ बनवलेला होता. किती लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे मला नक्की सांगा. आणि सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या MTF टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल, ती नक्की जॉईन करा. कारण की तिकडे मी स्वतः जे MTFला ट्रेड घेतो, ते तिकडे मी पोस्ट करत असतो, तेही तुम्हाला पाहायला भेटतील. ओके, सो MTFचं टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की जॉईन करा. आज आपण बघूया कशाप्रकारे आपण हे MTFचा वापर करून, केवळ ₹5 खर्च करून ट्रेडिंग करू शकतो, तेही निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो. ती ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी काय आहे ते. ठीक आहे. आता मी तुम्हाला जसं सांगितलेलं होतं, की मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी ऑलरेडी इथे शिकवलेली आहे. सो मी तुमच्यासाठी ना एक बॅक टेस्टेड डेटा मी दाखवू शकतो व्हिडिओजमध्ये. सो मी बॅक टेस्टेड डेटा ओपन करतो, बॅक टेस्टेड चार्ट ओपन करतो आणि स्ट्रॅटेजी नेमकी आपण काय यूज करतो ते तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी जर कोणी आधीचा व्हिडिओ पाहिलेला असेल MTF मधला, MTFचा, तर त्यांना ती स्ट्रॅटेजी ऑलरेडी माहिती आहे. तीच मी तुम्हाला परत एकदा सांगतो आणि कशाप्रकारे लो कॅपिटलमध्ये सुद्धा तुम्ही MTFमध्ये ट्रेडिंग करू शकत आहात, ही मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगतो. सो तर इथे मी जातो आहे डेली टाइम फ्रेमवरती. आणि डेली टाइम फ्रेमवरती जो आहे तो निफ्टीमध्ये मी साधारणतः 2025च्या आधीचा चार्ट इथे ओपन केलाय. मी तुम्हाला ना गेला एक व्हिडिओमध्ये कंप्लीट डिस्कशन केलेलं होतं की MTFची स्ट्रॅटेजी, MTFचा इंटरेस्ट वगैरे काय असतो ते. सो आता मी तुमच्यासमोर एक स्क्रीन ओपन करतो. लक्षात घ्या, MTF म्हणजे काय? MTF म्हणजे मार्जिन ट्रेडिंग फंड. सो आपण एंजल वन वरती MTF करतो. मी स्वतः एंजल वन वरती करतो, जिथे आपल्याला 4x मार्जिन भेटतं. ओके, 4 पट आपल्याला पैसे भेटतात. 4 पट पैसे म्हणजे काय साधारणतः, की समजा तुमच्याकडे एक ₹10,000 असतील, तर तुम्ही त्याच्यावरती 4x लिव्हरेज घेऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे ₹10,000 असेल, तर तुम्ही त्याच्यावरती ₹40,000 ट्रेड करू शकता. ह्याचा फायदा कसा होतो, की समजा तुम्ही जर समजा ₹1,000च्या किमतीचे 10 शेअर्स बाय केलात आणि तुम्हाला 10% रिटर्न झालं, तर तुम्हाला ₹1,100 साधारणतः या ठिकाणी जो आहे तो ओव्हरऑल ₹1,000 तुम्हाला प्रॉफिट होतो. 10,000वरती 10% म्हणजे ₹1,000 तुम्हाला प्रॉफिट होतो. पण ते जर तुम्ही MTFमध्ये घेतले असते, त्या MTFमध्ये तुम्ही तुमचे 10,000 आणि प्लस तुम्हाला ब्रोकरने दिलेल्या मार्जिनचे अजून 4 पट म्हणजे 40,000. सो अशा प्रकारे तुम्हाला जास्त पैशाचे शेअर्स खरेदी करता आले असते आणि तुम्हाला प्रॉफिटही जास्त झाला असता. पण लक्षात घ्या, हे तुम्हाला लॉसच्या केसमध्ये तुमचा लॉस सुद्धा जास्त करवते, हे तुम्ही विसरू नका. आता ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करण्यासाठी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक स्ट्रॅटेजी शिकवलेली होती, स्ट्रॅटेजी दिलेली होती. सो मी एक काम करतो, इथे बघा, हा तो व्हिडिओ आहे MTF ट्रेडिंग ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी. सर्वांनी हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, हा व्हिडिओ संपल्यानंतर. आता जो तुम्ही व्हिडिओ बघता तो संपला, की हा व्हिडिओ एकदा बघून घ्या, ज्यात मी तुम्हाला निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये MTFची स्ट्रॅटेजी शिकवलेली होती, जी थोडीशी सेफ होती. इतर स्ट्रॅटेजीपेक्षा सेफ का होती? कारण की निफ्टी हा थोडासा सेफ इंडेक्स आहे. आपल्याला पण माहिती आहे निफ्टी हा इंडियन इकॉनॉमीला दर्शवतो, सो तो झिरो होऊ शकत नाही किंवा तो असा वेड्यासारखा काही कारण नसताना पडूही शकत नाही. येस, वॉर सारखी सिच्युएशन आहे, थोडासा पडणार, हे सगळं नॉर्मल आहे. आपल्याला ती संधी आहे MTFमध्ये हा ETF घेण्याची. ठीक आहे. सो त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशन्स दाखवलेले होते, की कशाप्रकारे निफ्टीमध्ये तुम्ही 1% फॉलवरती इन्व्हेस्ट करायचं, काय करायचं, काय चार्जेस वगैरे, ते सर्व केलेलं होतं. सो आता बघा, स्ट्रॅटेजी आपली काय सिंपल आहे. आपण MTFमध्ये काय करतो, इथे आपण MTFमध्ये निफ्टीमध्ये, फक्त निफ्टीमध्ये जेव्हा निफ्टी करंट लेव्हलपासून 1% फॉल होते, तेव्हा त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. ओके, किती इन्व्हेस्ट करतो? समजा तुमच्याकडे तुमचं कॅपिटल जर ₹1,00,000 असेल, तर आपण त्या ₹1,00,000 मधले एक साधारणतः एक 10,000 ते ₹15,000 इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, 10,000 ते ₹15,000 आपण त्यामधले इन्व्हेस्ट करतो. हे तुमच्यावरती, तुम्ही तुमचं कॅपिटल कशाप्रकारे डिस्ट्रिब्यूट करायचं. समजा माझ्याकडे ₹1,00,000 आहेत. मी 1% पडल्यानंतर माझ्याकडे ते ₹10,000 इन्व्हेस्ट केले. बट मी हे MTFमध्ये केले. MTFमध्ये म्हणजे काय? इथे मी एक 4x, 5x मार्जिन घेतलं. ओके, 4x मार्जिन घेतलं म्हणजे काय झालं? माझे टोटल 40,000 इथे इन्व्हेस्ट झाले किंवा ₹50,000 इन्व्हेस्ट झाले. उर्वरित मार्जिन मला ब्रोकरने दिलं आणि माझे ₹10,000. सो अशा प्रकारे मी माझ्या ₹1,00,000चे 10 पार्ट करणार किंवा 5 पार्ट करणार, 10 पार्ट करणार, जे काय असेल ते, आणि एव्हरी 1% फॉलवरती इन्व्हेस्ट करणार. आता इथे बघा, लेटेस्ट पासून परत जेव्हा निफ्टी 1% पडणार,
मी अजून माझ्याकडे 10,000 इन्व्हेस्ट करणार. त्या लेवलपासून परत एकदा निफ्टीच्या 1% पडणार तेव्हा मी परत माझ्याकडे 10,000 इन्व्हेस्ट करणार विथ MTF. म्हणजे ओव्हरऑल मध्ये 40-50,000 रुपये इन्व्हेस्ट होणार. सो ही माझी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. तर तुम्ही असं म्हणताय की आपण डाऊन साईड मार्केटमध्ये काय इन्व्हेस्ट करतो, सो लक्षात घ्या मी इथे केवळ निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगतोय. मी कोणताही शेअर किंवा कोणत्याही अदर ETF मध्ये सांगत नाही, केवळ निफ्टीमध्ये सांगतोय. सो जेव्हा ही निफ्टी रिकवर होणार तेव्हा तुम्हाला फार चांगले रिटर्न्स भेटतात. मी ह्याचं कम्प्लीट कॅल्क्युलेशन दाखवलेलं होतं या व्हिडिओमध्ये. तुम्ही एकदा व्हिडिओ नक्की बघून नक्की समजेल. आता ही स्ट्रॅटेजी तर आपण शिकलोय त्या दिवशी सुद्धा की MTF मध्ये निफ्टीमध्ये एव्हरी 1% फॉलवरती तुम्ही बाईंग करा आणि जो तुमचा प्रिव्हियस हाय आहे तो तुमचा टार्गेट ठेवा. जिथपासून तुम्ही बाईंग सुरू केली त्याच्या प्रिव्हियस हाय जो टार्गेट. समजा तुम्ही इथून बाईंग सुरू केली तर हा प्रिव्हियस हाय तुमचं टार्गेट आहे. समजा तुम्ही इथून बाईंग सुरू केली हा प्रिव्हियस हाय तुमचं टार्गेट आहे. सो प्रिव्हियस हायला तुमचा टार्गेट ठेवा. आता करंटली जर तुम्ही करत असाल तर जो प्रिव्हियस हाय होता 16,500 16,400 वाला तो तुमचा टार्गेट असणार आहे MTF मध्ये. ते तुम्ही तुमचा प्रॉफिट जो आहे तो बुक करू शकता. सो आता हे तुम्हाला MTFचं समजलं. आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ₹5 कसं इन्व्हेस्ट करू शकता. सो त्यासाठी मला काय करायचं, मला माझ्या एंजलच्या अकाउंटवरती जायचं. लक्षात घ्या तुमचं जर एंजल वन वरती अकाउंट जर नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आत्ताच जावा. तुम्हाला एंजल वनची लिंक भेटेल, तिकडे तुम्ही तुमच्या एंजल वन मध्ये फ्री अकाउंट ओपन करू शकता. ह्याचा तुम्हाला फायदा काय भेटेल, तर जेव्हा तुम्ही इथे तुमच्या एंजल वन वरती अकाउंट ओपन करता आणि तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम तिकडे MTF करता ना त्यावेळेला तुम्ही इथे बघाल की तुम्हाला ना पहिल्या 1,00,000 रुपये इंटरेस्टवरती 1,00,000 रुपये पैशांवरती 0% इंटरेस्ट लागतो. म्हणजे ब्रोकर तुम्हाला जे पहिले 1,00,000 रुपये देणार ना त्यावरती तुम्हाला 0% इंटरेस्ट लागतो 30 दिवसांसाठी. म्हणजे 30 दिवस तुम्हाला कोणतेच पैसे ॲज अ इंटरेस्ट म्हणून नाही द्यायचे आहेत. म्हणजे समजा आता तुम्ही एक मी असं म्हणतो की तुम्ही एक ₹20,000 शेअर घेतले आणि ते 5x मध्ये MTF मध्ये घेतले. याचा अर्थ काय की ₹20,000 तुम्ही भरायचे आणि उर्वरित ₹80,000 तुमचा ब्रोकर देणार तुम्हाला. ओके. जनरली MTF मध्ये ह्यावरती इंटरेस्ट लागतो. तो किती लागतो? तो लागतो पर डे 0.041%. आता हे पर डे 0.041% म्हणजे किती होतात यावरती मी जो मागचा व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये डिटेल कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. मी वारंवार ही गोष्ट सांगतोय. सो तो व्हिडिओ एकदा नक्की बघून तुम्हाला डिटेल कॅल्क्युलेशन लक्षात येतील MTFचे. पण जर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधनं आपल्या डिस्क्रिप्शनमधनं लिंकने नवीन एंजल अकाउंट ओपन केलं, ठीक आहे, तुमचं तुमच्या फॅमिली मेंबरचं कोणाचंही आणि तिथे MTF ॲक्टिव्हेट केलं तर तुम्हाला पहिल्या 30 दिवसांसाठी ₹1,00,000 मार्जिनवरती 0 इंटरेस्ट लागतो. आणि तेच मी तुम्हाला जे म्हटलं की बाबा समजा मी ₹25,000 चे शेअर घेतले 4x मार्जिनवरती म्हणजे ओव्हरऑल 5x मार्जिनवरती. म्हणजे ओव्हरऑल ₹25,000 माझे आणि ₹1,00,000 माझा ब्रोकर देणार. सो ₹1,00,000 वरती 30 दिवस मला कोणताही इंटरेस्ट द्यायचा नाही. हे पैसे इंटरेस्ट फ्री आहेत. म्हणजे मी इंटरेस्ट फ्री प्रॉफिट कमवू शकतो. आणि 30 दिवसानंतर मग ह्याच्यावरती पर डे प्रमाणे 0.041% चा इंटरेस्ट लागणार आहे. ठीक आहे. जो की मार्केट रिकव्हर झालं की तुमचा इंटरेस्ट कंप्लीटली रिकव्हर होतो. हे मी तुम्हाला त्या दिवशी एक्झाम्पलसह सांगितलं. त्या MTF कसं ॲक्टिव्हेट करायचं, MTF कसं करायचं, हे सर्व व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. म्हणजे हा जो मी व्हिडिओ बनवलेला होता ना, तो व्हिडिओ फार जास्त इम्पोर्टंट होता ज्यांना MTF करायचं त्यांच्यासाठी. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या MTFच्या व्हिडिओची लिंक देईन. सोबतच MTFच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देईन. त्या सर्वांच्याही वरती तुम्हाला एंजल अकाउंटची लिंक देईल. ते तुम्ही नक्की ओपन केलं पाहिजे. तुम्हाला 1 महिन्यासाठी 1,00,000 वरती कोणताही MTF इंटरेस्ट लागत नाहीये. हे नक्की लक्षात घ्या. आता हे झाल्यानंतर मी काय करणार, मी माझ्या एंजलच्या अकाउंटमध्ये जाणार आणि इथे मला ETF सर्च करायचं आहे. ETFचं नाव आहे आदित्य बिर्ला. ओके, लक्षात घ्या आदित्य बिर्ला निफ्टी 50 ETF. ओके. निफ्टी 50च्या ETF मध्येच मी तुम्हाला ट्रेडिंग करायला सांगतो बस. आदित्य बिर्ला निफ्टी 50 ETF. ठीक आहे. इथे बघा आदित्य बिर्ला सन लाईफ इथे आलं निफ्टी 50 ETF. इथे तुम्हाला दिसत असेल 1 मिनिट. NSE BSE आहे इथे दिसत असेल. आता मला सांगा इथे बघा ह्याची प्राइस किती आहे? ह्या ETFची किंमत आहे ₹28. म्हणजे तुम्हाला जर बाय करायचं तुम्ही आता ₹28 बाय करू शकता. तुम्ही आता मला म्हणाल की बाबा आम्ही तर ऐकलेलं होतं की ₹5 मध्ये बाय करू शकतो. सो तो कसा करू शकतो तेही बघूया. इथे तो कसा करू शकतो. सो इथे बाय वरती जायचं. ओके, बाय वरती तुम्ही गेलात. तुम्हाला ही विंडो जी दिसत असेल 1 मिनिट. बाय वरती गेलात की तुम्हाला ही विंडो इथे दिसत असेल. आदित्य बिर्ला निफ्टी 50 ETF. इथे जेव्हा तुम्ही डिलिव्हरीमध्ये एक क्वांटिटी सिलेक्ट करणार, एक क्वांटिटी, तेव्हा तुम्हाला इथे येते बघा पे लेटर. पे लेटर म्हणजे काय? MTF. MTFमध्ये तुम्हाला 5x मार्जिन भेटतंय. सो तुम्हाला तुमचे फक्त ₹5.70 भरायचे आहेत. आणि बाकीचे पैसे तुमचा ब्रोकर भरणार. म्हणजे तुम्हाला जर MTFमध्ये हे ETF बाय करायचं केवळ तुम्ही ₹5 मध्ये करू शकताय. ठीक आहे. समजा मला ह्याच्या 1000 क्वांटिटीज बाय करायच्या आहेत. ठीक आहे. 1000 क्वांटिटीज बाय करायच्या आहेत. लाईव्ह मार्केटमध्ये. मार्केट क्लोज आहे म्हणून तुम्हाला असं येतंय. तुम्ही मोबाईलवरनं कराल तर एकदम ईझी होईल. मोबाईलवरनं ही गोष्ट करायला ईझी होईल. तुम्हाला हे ऑप्शन असतो पे लेटर. पे लेटर सिलेक्ट करायचा. मोबाईलवरनं करताना पे लेटर सिलेक्ट करायचा
इथे बघा 5,700 रुपयामध्ये माझा हे सगळे शेअर्स परचेस होत आहेत. म्हणजे ओव्हरऑल 5,700 रुपये मला पेमेंट करायचं आणि बाकीचे वरचे जे पैसे असतात ओव्हरऑल मला 28,000 लागणार. सो वरचे जे 23,000 रुपये असणार ते माझा ब्रोकर देणार आणि मला मग त्या 23,000 रुपयावरती जो आहे तो डेलीचा इंटरेस्ट पे करावा लागेल 0.041% प्रमाणे. ठीक आहे. सो हे सर्व कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला आधीच्या मागच्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली करून दाखवलेले होते. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी देतो आहेच. सो ते तुम्ही एकदा नक्की बघून घ्या. त्यासोबतच तुम्ही कशा प्रकारे केवळ 5 रुपयांमध्ये केवळ 5 रुपये खर्च करून इथे MTF मध्ये निफ्टी इंडेक्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही जेव्हा आदित्य बिर्ला निफ्टी 50 ETF मध्ये इन्व्हेस्ट करताय ह्याचा अर्थ सेम आहे की तुम्ही निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करताय. सो निफ्टी हे त्यातल्या त्यात सेफेस्ट ॲसेट मानलं जातं इक्विटीमध्ये किंवा इंडियाचा इंडेक्स येतो त्यामुळे. सो तुम्हाला जर लॉंग टर्मला चांगले रिटर्न्स हवे असतील किंवा तुम्हाला स्विंग ट्रेडिंग जरी करायची असेल MTF मध्ये तरी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. हा 28 रुपयाचा ETF आहे. तुम्ही जर 5x मार्जिनला घेतलं तुम्हाला 5-5.5 रुपयांमध्ये भेटणार आणि तेवढ्या रुपयात तुम्ही MTF ने काम करू शकता. बाकी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली. डिटेल स्ट्रॅटेजी त्या व्हिडिओमध्ये शिकवलेली आहे. आधीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेली आहे. ओके. एकच काम करा. डिस्क्रिप्शनमधनं आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा जे की डेडिकेटेड MTF साठी आहे. ते नक्की जॉईन करा. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये एंजल वन अकाउंटची लिंक आहे ते सुद्धा नक्की ओपन करा. तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या नावाने अकाउंट नक्की ओपन करा. तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आवडलेली असतील यावरती नवीन अजून व्हिडिओ हवे असतील नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.